मनोज जरांगेचे वडील सुद्धा दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। माझ्या मुलाला खूप लोकांचे आशीर्वाद असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। जरांगेंची दिंडी येत्या थोड्याच वेळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। तर आपण काल बघितलं होतं, काल मनोज जरांगे यांच्या पायदिंडीचा पहिला दिवस होता। काल मोठ्या संख्येने मराठा बांधवांसोबत ते आंतरवाली सराटीतून निघाले होते। तर आज या दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे वडील सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। ते दिंडीमध्ये सहभागी झालेत। माझ्या मुलाला खूप लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर जरांगेंची दिंडी आता थोड्याच वेळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। आज मातोरीच्या मुक्कामानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या दिवसाची ही विराट पदयात्रा सुरू होणार आहे। पाटील साहेब, तुम्ही आज कर्मभूमीतून जन्मभूमीत आलेला आहात। हो, कारण दोन्हीनं सारखाच साथ दिलेली आणि गाव गाव आहे शेवटी। त्यामुळं दोन कारणं आहेत। एक तर आपली जन्मभूमी पण आहे आणि दुसरं खरं पाहिलं समाजासाठी तर कुठं डोंगर पण नव्हते आम्हाला, ज्याची आवश्यकता होती ती। आणि इथं डोंगर, करंजी घाटात डोंगर प्रत्येक जागेवरती, अशा हिशोबानं खरं तर ही मुक्कामं ठेवलेली। आज तुमचे वडील देखील या ठिकाणी आलेले आहेत। बाबा, असा मुलगा होणे म्हणजे त्याला भाग्य लागतं। सगळ्याची पुण्य असते, जनतेची पुण्य आहे। आमची तर आहेच, पण जनतेची पुण्य आहे ती। एवढे लाखो लोक घेऊन ते पुन्हा मूळ गावी आलेले आहेत। आणि मग सगळ्याचा आशीर्वाद लागतो ना, त्याला आशीर्वादच लागतो, सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहे। आज काय वाटतं, काय भावना आहे तुमच्या, कसं काय आशीर्वाद दिला तुम्ही? आशीर्वाद दिला। हा पाटील साहेब, आता दुसऱ्या दिवसाचा हा टप्पा आहे। पहिल्या दिवशी प्रचंड असा तुम्हाला प्रेम मिळालेला आहे माथुरीमध्ये तर, आणि गेवराईमध्ये तर प्रचंड असा प्रतिसाद होता। इथून पुढे देखील लाखो लोक रस्त्यावर उभे आहेत। इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे आजचा? जो नियोजित आपण प्रोग्राम टाकलेला आहे त्याच पद्धतीनं सगळे आपला रूट आहे, त्याच्यात कसलाही बदल नाही आहे किंवा बदल करण्याचं काही कारण पण नाही। परंतु समाजानं दाखवून दिलं की जरी आम्ही आत्ता मुंबईला येत नसोत पण आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही एकटे नाही आहेत। ज्या अर्थी कुटुंब बाजूला सारून समाजाला कुटुंब मानलं, परिवार मानलं आणि समाजालाच मायबाप मानलं, त्या अर्थी समाजानं कालच सिद्ध करून दिलं की आम्ही तुमच्यासोबत आहेत। सिद्ध असं झालं की अगोदर आमच्या थोड्या लोकांचं ठरलं होतं की आपण जायचं, परंतु ज्या अर्थी त्या अंतरवालीची शिव आपण सोडली, 4.5 महिन्यात कधी सोडली नव्हती। शिव सोडण्यात वेगळा फरक आहे। कार्यक्रमाला जाणं हा भाग वेगळा, परंतु शेवटचं आंदोलन आणि शेवटची आरपारची लढाई म्हणल्याच्या नंतर ज्यावेळेस गोदापट्ट्यातल्या 123 गावांना प्रेम दिलं, साष्ट पिंपळगावापासून भामेरीपासून ते वडी काळ्यापर्यंत आणि 123 गावं, आणि अंतरवालीचा काल शिव सोडला आणि गाव भाऊक झालं की आपली शिव सोडली म्हणजे वापस आंदोलनाचा आता विजयच होऊन येणार आहे। त्यावेळेस गाव भावनिक झालं। माझाही त्यावेळेस हुंदका भरून आला आणि 123 गावात गोदापट्ट्यातल्या ते 11 तालुक्यात वाऱ्यासारखी अर्ध्याच घंट्यात वार्ता पसरली आणि लोक हातातले कामं टाकून, काहींच्या हातात आपण बारीक लक्ष दिलं असेल, काहींच्या हातसुद्धा चिखलानं भरलेले होते, काहींच्या हातात खुरपे होते, जशाला तसेच काहींच्या पॅन्टीसुद्धा वरी केलेले होते, म्हणजे ते शेतात पाणी पण देत होते। लोक जशाला तसे अर्ध्या घंट्यात 10 ते 15 लाख लोक, गेवराई ते अंतरवाली पूर्ण हवेवरती फक्त लोक आणि लोकच होते। म्हणजे सरकारला हा सुद्धा एक इशारा आहे की मी जरी एकटा असलो आणि तिकडं काही ताण देण्याचा, जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी, जरी समाज आता येऊ शकला नसला तरी हे समाज एका अर्ध्याच घंट्यात जर मुंबईत काही त्रास दिला तर वर्षानुवर्ष रस्त्यावर येऊन आंदोलन करू शकतो आणि अर्ध्याच घंट्यात पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं राहू शकतं। हे समाजानं काल सिद्ध करून दिलेलं आहे।